मीरा काय ग एवढी इमोशनल का झालीस? किती दिवसांनी आले मी. एवढ्या दिवसानंतर किचन मध्ये आलीस म्हणून आनंद झाला तुला? हो, आनंद अश्रूत माझे. खूप आनंद झालाय मला. आणि माझा आनंद कळायला तुला मात्र बाईचा जन्म घ्यावा लागेल. तुला माहितीये मल्हार, बाई जेव्हा तिच्या घरच्यांसाठी तिच्या माणसांसाठी ना जेवण बनवते, त्यांना मनापासून खायला घालते ना, तो खूप म्हणजे खूप मोठा आनंद असतो. ते काय म्हणतात ना की आनंदाचा रस्ता पोटातून असतो, तसं काहीतरी. आणि या आनंदाला मी खूप दिवस मुकले रे. बाईच्या आयुष्यात ना तिचा जास्तीत जास्त वेळ स्वयंपाकघरात जातो. हे गॅसचं बटन सुरू केलं ना की अशी युद्धावर जायला तयार असते ती. पोलपाट लाटणं, चमचे, हे ना तिचे मित्रमैत्रिणी असतात. रोज त्यांच्याशी गप्पा मारते ती. तिचं सगळं सुख दुःख त्यांच्याशी शेअर करत असते ती. त्यामुळे एका बाईच्या आयुष्यात ना तिचं स्वयंपाकघर म्हणजे खूप महत्वाची जागा असते. तू रागवला नाहीयेस ना माझ्यावर? वेडी आहेस का? मी कशाला रागवू? जी गोष्ट करण्यात तुला आनंद मिळतो ना, ती गोष्ट करण्यापासून मी तुला कधीही थांबवू शकत नाही. आणि मला दिसतंय ना किचन मध्ये पाय ठेवल्या ठेवल्या तुझा चेहरा कसा खुलला ते. मीरा, तुझा आनंद हा माझा आनंद आहे. हो, पण म्हणजे मला आणखीन आनंदी करण्यासाठी जर तुला काही स्वयंपाकघरात आहे आपण, काम आहेत मला खूप. सो प्लीज आता सर मला चला. जळतो बरं रे, मित्र मैत्रिणींना तुझ्या बाहेर काढ घरात ना. मीरा, अगं तू एकटीच काय करतेस? मला हाक मारायची ना. अजिबात नाही. अहो, इतक्या दिवसांनी मला किचन मध्ये यायला मिळाले. त्यांना भूक लागलेल्या मुलासारखं सगळं एकटीला खायचंय मला. पण तू मला बोलवलं नसलंस ना तरी मी इथे थांबणार आहे. नाही आई, अजिबात नाही. हे बघा, एका बाईला ना तिच्या नवऱ्यावर आणि तिच्या किचनवर दुसऱ्याने हक्क दाखवलेला अजिबात आवडत नाही. त्यामुळे तुम्ही आराम करा. नाही, खरंच ऐका माझं, नाही तर भांडू वगैरे शकते आज मी तुमच्याशी. चिडेन सुद्धा मी. घाबरले ना मी. सासूवर दादागिरी करतेस? सोनगिरी. बरं ठीक आहे, चल आज मला आराम, सुट्टी. बरं, तुम्हाला हवंय काय? नाही, काही नको. मीरा, चल चल चल. मीरा, हे घे. आज डबा काहीतरी वेगळा असणार आहे. का? रोज नसतो? नाही, रोज असतोच, पण आज काहीतरी स्पेशल आहे. मीरा मॅडमचं सलून इथेच आहे का? हो हो, इथेच आहे. हॅलो, या ना, मी दाखवते तुम्हाला सलॉन. या. तू आता स्वयंपाकघराची जबाबदारी घेतलीयस आणि एवढ्या बायका, हे दोन्ही कसं मॅनेज करणार आहेस तू? अगदी व्यवस्थित जमेल मला. आणि मी दोन्ही ना अगदी छान सांभाळून घेईन. बरं, आता तुला उशीर होतोय, तू जा. आणि हो, विचार करू नकोस. ठीक आहे, चल बाय. बाय. काळजी घे. आणि बघा काय झालं स्वयंपाक करायला सांगून. बघतो आता. चालेल चालेल चालेल. तुम्ही खूप दिवसापासून सांगताय हो, पण आमच्याकडनं जमलं नाही. काय करणार, घरात माणसंच नाही आहेत काही करायचं म्हटलं तर. आज नक्की, आज देवळातला प्रसाद वसईकरांच्याकडनंच असणार. चाल. हा, ऐकलंस ना, देवळात प्रसाद द्यायचाय. जमेल तुला? खूप करावं लागणार आहे का सांगू उमेला? उमे, नाही, मी करेन ना आजी. बघा, नंतर मला गडबड नाही चालणार.
नाही तर म्हणशील मला वेळ मिळाला नाही, माझ्याकडे गिऱ्हाईक होतं, काय करू, देवाचा प्रसाद आहे, नीट बनवावं लागेल. करशील ना? हो आजी, तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं अगदी व्यवस्थित करेन. तुझ्या चांगुलपणामुळे तू स्वतःच फसलीस यात मीरा. आता बघ तुझा सगळा तोरा कसा उतरवते ना बघ. मी असंच एखादा पार्लर शोधत होते. तर काय आपल्या बजेटमध्ये पण आणि क्वालिटी पण. खरंय मॅम, कसं आहे ना, मीरा पण तुमच्यातलीच आहे आणि तिला कळतं की आपल्यासारख्या बायकांना नेमकं काय हवंय. त्यामुळे एकच मिनिट हा, हे बघा 100 वर्ष चालणार आहे हे सलून, तिचाच फोन आहे. आलोच प्लीज. हा हॅलो. हा गोपी, कुठे आहेस तू? हा काय सलून मध्येच आहे. अगं मी ते आपलं ते असतं ना ते ते जाऊ दे, पण तू कुठे आहेस आणि किती वेळ लागणार आहे? बरं ऐक ना, मला ना नैवेद्य करावं लागणार आहे, तर उशीर होईल मला. तर तू मला जरा बाहेर आपल्या दरवाजावर भेट ना. मी ना बायकांसाठी पन्ह केलंय, ते दे त्यांना, म्हणजे काय मी येईपर्यंत जरा शांत बसतील. वा वा, चांगली आयडिया. लगेच आलो. म्हणजे कसं आहे, कैरीचं पन्ह संपेपर्यंत ना मी त्यांना एंटरटेन पण करतो. हा हा हा, हेअरकट वगैरे काहीतरी सुरू कर, मी आलेच तोपर्यंत. येस मॅम, डोंट वरी, मी आहे ना, सगळं सांभाळून घेईन, टेन्शन नका घेऊ. चल ये लवकर बाहेर. बाय. आलोच. नाही तुला आगीतून पाट्यात टाकलं ना मीरा, तर बघच. हॅलो कोको मॅडम. तिला किचन मध्ये अडकवायचं काम केलंय हा मी. आता या पुढचं काम तुम्ही करायचं. आज ती अशी अडकली पाहिजे ना, ती वाट लागली पाहिजे तिची. आज पार्लर मध्ये जे काही घडणार आहे त्यानंतर तिच्या पार्लरला कायमचं टाळं लागायला हवं. हे घ्या सगळ्यांसाठी थंडगार पन्ह. घ्या 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 घ्या. आणि मॅम, तुम्ही आमचा व्हिडिओ बघून कौतुक केलं त्याबद्दल खरंच खूप आभार. आम्हाला खूप भारी वाटलं. आणि तुम्ही मीराताईने घरी बनवलेले प्रोडक्ट वापरताय, ते तुम्हाला आवडतायत, हे ऐकून तर जास्त भारी वाटलंय आम्हाला. आणि आता तुम्ही इथे आलायत ना, मग इथून राणी बनूनच बाहेर जाणार ही माझी गॅरंटी आहे. मॅम, पण तुम्ही काहीच बोलला नाही. नाही म्हणजे मी अजून काही ठरवलं नाहीये. कामाचं बघणार आणि मग काय ते ठरवणार. बरं ठीक आहे, तोपर्यंत पन्ह प्या. घ्या. थँक्यू. हॅलो, मीरा किचनच्या कामात अडकली. पार्लरमध्ये असा ड्रामा क्रिएट करा की मीरानेच यायला हवं. पार्लर चालवण्यात ती फेल व्हायला पाहिजे असं काहीतरी करा. हो 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 मॅम, लागा कामाला. चला, कोणाकोणाला काय काय हेअरकट करायचंय? मीरा मॅम येईपर्यंत आपण हेअर कटिंगला सुरू करू. मी स्वतः करेन. अगं बाई, म्हणजे हा केस कापणार? नाही म्हणजे मीरा मॅडमचं पार्लर आहे ना हे? त्यांचा व्हिडिओ बघूनच आले होते मी इथे. नाही मॅम, करेक्ट आहे तुमचं. मीरा मॅमचं सलून आहे आणि मला सगळं येतं. मी बॉय कट करतो, स्टेप कट करतो, यू कट करतो. तुम्हाला कोणता अजून काही कट हवा असेल तोही करतो. खूप छान करेन मॅम मी. प्लीज घ्या. म्हणजे मीरासाठी आलोय ना इथे आपण, आणि त्यांच्या नावाखाली हा आपले केस कापणार. म्हणजे मीरा केस नाही कापणार. 1-2 व्हिडिओज काय टाकले सोशल मीडियावर, तर माणसं ठेवली तिथे कामाला. म्हणजे व्हिडिओत काहीतरी वेगळं आणि प्रत्यक्षात काहीतरी वेगळं. आणि हे लेडीज पार्लर आहे ना, मग इथे पुरुषाच्या हातात काम देताना कसा गाढवपणा केला तिने. मला हे काही चालणार नाही. ओ, जमणार नसेल तर तेव्हाच सांगायचं ना, कशाला तो फेक व्हिडिओ बनवायचा. अरे बापरे, या मीराताईच्या पार्लरमध्ये गोंधळ आहे. म्हणजे ही कोको मॅडम साठी ब्रेकिंग न्यूज आहे. तिचे पैसे मिळू शकतात आपल्याला. शूट करून घेतो आता लगेच.
मगाशी तुम्ही ते कैरीचं पण वाटत होतात ना, तेव्हाच कळलं होतं मला की सगळा हा टाइमपास चाललाय म्हणून. काय हो मॅडम कुठे आहेत? त्यांना बोलवा, आम्ही त्यांच्याकडूनच हेअरकट करून घेणार आहोत. हो हो मॅम, मीरा मॅडम येत आहेत, थोड्या कामात अडकलेत त्यामुळे. तोपर्यंत मी तुमचं हेअरकट करू का प्लीज? ओ लेडीज पार्लरमध्ये लेडीजच पाहिजे ना, पुरुष कसा हात लावणार आम्हाला? आम्ही काही मूर्ख वाटलो तुम्हाला? कोणीतरी लेडीज पाहिजे आम्हाला. मीरा करणार असे हेअरकट तर ठीक, नाही तर तुमच्या पार्लरमध्ये फिरकणार सुद्धा नाही आम्ही कधी. चला बरोबर ठरवलं पाहिजे, ह्यांच्या पार्लरवरती बहिष्कार टाकला पाहिजे. नाही थांबा थांबा, मी मीरा मॅमला बोलून आणतो. थांबा थांबा, तुम्ही बसा प्लीज प्लीज. कोको मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ठिणगी तर पेटवलीये, बघू पुढे काय होतंय ते. मॅम थँक्यू सो मच मॅम, थँक्यू सो मच. हे घ्या, तोंड गोड करून घ्या. मॅम, कालचा दिवस आमच्या आयुष्यातला सगळ्यात गोड दिवस होता आणि ज्या व्यक्तीमुळे आम्हाला दिवस अनुभवायला मिळाला त्या व्यक्तीचं तोंड सगळ्यात आधी गोड करायला हवं, हो की नाही? प्लीज मॅम घ्या ना मॅम. खरंच मॅम, म्हणजे तुमचे आभार कसे मानू ना मला कळत नाहीये. म्हणजे खुद्द कोको मॅम, कोको सलॉनची मालकीण, जिचा या व्यवसायात एवढा दांडगा एक्सपिरियन्स आहे, जी स्वतः एक एक्सपर्ट आहे, ती आमच्या सलॉनमध्ये फेशियल करायला येते. हा, याहून मोठी गोष्ट काय असू शकते मॅम? मॅम खरं सांगू का, आम्हाला ना प्रश्न पडला होता आमच्या सलॉनची ॲडव्हर्टाइजमेंट कशी करावी. पण तुम्ही आलात आणि तुम्ही आमच्या सलॉनबद्दल इन्क्वायरी केलीत, आमच्या मीराबद्दल बोललात, आमच्या प्रोडक्टबद्दल डिटेलमध्ये बोललात आणि त्यात तुम्ही सोशल मीडियावर लाईव्ह गेलात. आपल्या खोको सलॉनचं फॅन फॉलोइंग केवढं मोठं आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्या फॉलोअर्सना आमच्या सलॉनबद्दल कळलं, आमच्या मीराच्या स्किल्सबद्दल कळलं, तिला काय येतं काय नाही सगळं कळलं. मॅम म्हणजे ट्रस्ट मी, आमच्या सलॉनमध्ये ना आज ना बायकांची अशी रांग लागली आहे मॅम. आम्हाला ना माणसं आवडता येत नाहीयेत. आज आमचं सलॉन बाळसं धरतंय आणि हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे घडतंय मॅम. खरंच खूप मदत झाली मॅम, तुमची खूप मदत झाली. आमच्या या छोट्याशा बिझनेसला तुमच्यामुळे जो काय बूस्ट मिळाला आहे ना मॅम, त्यासाठी धन्यवाद. नाही, पेढा खाल्ला मी मगाशी, चांगला आहे पेढा. आणि हो, इथून पुढेही तुमच्या पार्लरवर माझं बारीक लक्ष राहीलच. आय होप इथून पुढे अनेक प्रसंग येवो जेव्हा तुम्हाला माझं तोंड गोड करावंसं वाटेल. कॉंग्रॅच्युलेशन्स, यू मे गो नाव. थँक्यू मॅम. आणि गर्दी वाटली, हेच तर हवं होतं मला. ती गर्दी मोर्चात कधी बदलेल, यू नेव्हर नो मिस्टर मल्हार. देवा, आजचा दिवसच खूप चांगला आहे. इतक्या दिवसांनी मला स्वयंपाकघरात यायला मिळालं, त्यात तुझा नैवेद्य करण्याचं भाग्य लाभलं आणि आज पार्लरमध्ये पण इतकी गर्दी आहे. तुझी कृपा दृष्टी आमच्यावर अशीच राहू दे आणि सगळं एकदम छान होऊ दे. मीरा चल लवकर. काय झालं? लवकर चल. अरे सलून मध्ये गर्दी झाली आणि त्या बायका माझं ऐकतच नाहीये. अरे हो, तू चल चल तू चल लवकर चल. ते चल ठेव, चल लवकर चल. अरे थांब. अरे मीरा चल ना लवकर, प्लीज चल लवकर. ही मीरा काही आता यायची नाहीये. या सोशल मीडियावर व्हिडिओ टाकतात ना, त्याच्यात दाखवतात एक आणि प्रत्यक्षात एक असतं. काही खरं नाही. मगाशी आल्या आल्या आपल्याला कैरीचं पण दिलं ना, तेव्हाच अडकवून ठेवलं आपल्याला. ह्या छोट्या छोट्या पार्लर्स मध्ये ना हे असंच असतं. चला आपण लवकर निघूया. चला चला चला. सॉरी, सो सॉरी, तुम्हाला एवढ्या वेळ थांबावं लागलं. अहो पण ते काय झालं ना,
आजच देवाचा नैवेद्य करण्याचा योग आला मला, म्हणून जरा त्यात अडकले होते. खरंच सॉरी. पण तुम्ही समजून घेतलं आणि थांबलात त्यासाठी खरंच थँक्यू. पण काय ना, आपल्या गृहिणींचं तर काय तुम्हाला माहितीच आहे. एकीकडे सासू सासऱ्यांची औषधं बघा, तर दुसरीकडे नवऱ्याचं हरवलेलं पाकिटही आपण शोधत असतो. तर काय, एकीकडे मुलांचा अभ्यास घ्या, त्यातच कधी आपला नळ बंद पडतोय, कधी बल्ब बघा, आणि आपण या 2 हातांनी 10 हातांची कामं करत असतो. आणि आपलंही काय वेगळं, आपल्याला हे सगळं एकत्र करायचंच असतं. सॉरी. सुरू करूया आपण काम. आणि हो, आमचा गोपी खूप छान हेअरकट करतो. नाही म्हणजे जगात कसं म्हटलं जातं ना की बायका खूप छान स्वयंपाक करतात, पण खरं तर चांगले चांगले शेफ्स जगातले पुरुष आहेत. सो गोपी हेअरकटला सुरुवात करू शकतो. करूया आपण. तुमच्याकडून ह्या उत्तराची अपेक्षा नव्हती. तुमच्या अडचणी आम्ही समजू शकतो, पण आमच्या अडचणी पण तुम्ही समजून घ्या ना. आणि काय काय सांगून आलोय आम्ही घरी. आणि पुरुषाकडून जर केस कापून घ्यायचे असते तर आम्ही जेंट्स पार्लरमध्ये गेलो नसतो का? चला चला सगळ्या माझ्यासोबत. ह्यांच्या पार्लरमध्ये काही खरं दिसत नाहीये. आपण दुसऱ्या पार्लरमध्ये जाऊया. ही बाई जरा जास्तच दंग करते. हिचं काम आधी केलं तर कदाचित अर्धा प्रॉब्लेम इथेच सॉल्व्ह होईल. मॅम हरकत नाही, मी सर्व्हिसेसना सुरुवात करते. आपण सुरू करूया. हां, तुमच्यापासून सुरू करूया. या तुम्ही, बसा बसा ना तुम्ही. हां, पाणी मागवते मी. पण घेतलं ना, बसा बसा. पण जेवणाचं काय करणार आहेस? आत्ता गॅस बारीक करून आले, तेवढा वेळ मिळाला ना, पुढचं पुढे बघू. मॅम मी आलेच. हां, हॅलो. ओ मॅडम, हिने मलाच आरशासमोर बसवलंय. काय करायचं आता? मग आता तिथे पण तिला नैवेद्य करायला लावा, म्हणजे परत ती बाहेर जाता कामा नाही. कळलं? मैत्रिणीचा फोन होता. तिला म्हणाले मी राणी मी होणार मध्ये आली आहे म्हणून, काय काय करू. तर मैत्रीण म्हणाली की आता गेलीच आहेस तर राणी होऊनच ये. मग वॅक्सिंग करा, छान हेअरकट करा, अप्पर लिप्स पण करा. मीरा, आता हा कशाला आला इथे? मॅम मी ते मदत करायला. ठीक आहे. गोपी तू बाहेर थांब. हां, आणि ऐक ना, गॅसवर नैवेद्याचा शिरा ठेवलाय, तू जाऊन बघ आणि मग मला कळव. ठीक आहे, चालेल. ओके मॅम, सुरू करूया. हो सुरू करूया ना. अजिबात घाई करू नका. खूप वेळ आहे माझ्याकडे. काही गोंधळ करू नका. एकदम सावकाश व्यवस्थित होऊ द्या सगळं. ओके. हां, आई असू दे, आलं आता घर आलं. 4 पावलं का होईना तेवढाच भार हलका होईल. अय्या, एवढी गर्दी झाली आहे क्लायंटची. हो म्हणजे काय, काल नाही का मीरा म्हणाली कोको मॅडम ना उद्या बघा लाईन लागेल म्हणून, आणि आज खरं झालं. लागू दे अशीच लाईन लागू दे, आणि क्लायंटची लाईन अजून वाढू देत. कुणाची दृष्ट नको लागायला बाई. दृष्ट लागो न लागो, पण ही लाईन अशीच वाढत राहणार आहे. काहीतरी जळल्याचा करपल्याचा वास नाही येतो तुला? काय झालं? मरतो आता मी. मीराताईने सांगितलं होतं गॅसवरती नैवेद्याचं काहीतरी ठेवलं, लक्ष ठेवायला. विसरलो मी. काय ग, कसला वास यायला लागले? काय चालायला लागले? कसे पाणी घे कशावर ते होत नाही. काय काय चढलं काय? आई शांत व्हा, काही झालेलं नाहीये. काय चढलं? जेवण तयार आहे ना? आई नाही, जेवण तयार झालंय बहुतेक, शिरा करपलाय. देवाचा नैवेद्य जाळला सगळा. हे देवा देवा देवा, थोडं मोठं पाप घडलंय हे उमे. प्रसादालाच डाग लागला. कुठे गेली ती तुझी लाडकी सून?
मीरा, माझ्याशी घेतलेलं वैर तुला महागात पडणार आहे. तुझं सलॉन तुला आता बंद करावंच लागणार. ही वैशूची गॅरंटी आहे.